हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळची दिवसाची छानशी सुरुवात झाली आहे. आज आहे मंगळवार. सकाळचे 4 वाजले आहे. सकाळीच उठले, गेट खुल्ला, बाहेर काळा काळा अंधार आहे. सर्व झाडून बिडून वगैरे घेतलं. फुलंच खूप पडतात अंगणामध्ये. अंगण वगैरे नाही आहे, रोडच आहे घरापुढे. छोटंसंच काहीतरी अंगण आहे, पण खूप मोठं झाडात बसावं लागते रोड. त्याच्यामुळे सगळं झाडून वगैरे घेतलं. सकाळी सकाळी उठलं तर खूप छान वाटते. उठताना थोडासा त्रास येते, पण छान वाटते काही वेळाने. सकाळचे कामं करायला पण खूप आवडते. वातावरण बघा कसं आहे. झाडून वगैरे घेतलं, मग पाणी वगैरे मारलं. दारामध्ये काही जोरात पाणी मारत नाही मी, असंच डब्याने टाकते ना बाहेर रोडवर, मग मारते पाणी. मग पुन्हा दारामध्ये पोछा लावून घेते. डबल रोडवर असं पाणी वगैरे मारून घेतलं. जेवढं लवकर उठलं आपण तेवढे लवकर कामं होऊन जातात सगळे. नेहमी असं 5ला वगैरे उठायचं, पण काकडा असल्यामुळे आम्ही रोज 4ला उठतो. 4 वाजता उठलं की लवकर लवकर कामं होऊन जातात. बाहेरचं पाणी वगैरे मारून घेतलं. मग बाहेरचा पोर्च वगैरे पुसायला घेतला. मंदिरासमोरचं पुसून घेत असतो. हॉल वगैरे नंतर पुसते, पण पहिले मंदिरासमोर पोर्च आहे. मंदिरामध्ये काकडा लावावं लागते, म्हणून मंदिरासमोरचं पोर्च वगैरे हे मंदिरासमोरचं दार आहे, ते हॉल समोरचं होतं. मंदिरासमोरचं हे दार वगैरे पुसून घेतलं. तिथूनच जिना वगैरे आहे, तो जिन्याच्या पायऱ्या वगैरे सगळं जेवढं नीटनेटकं पुसलं तेवढं छान वाटते, प्रसन्न वाटते. सकाळचं वातावरण, काम करण्याची खुशी पण राहते. म्हणून मी सर्व इकडलं तिकडलं सगळं छान पुसून घेते. पूर्ण माझं पोछा वगैरे लावून झालं पोर्चला. नंतर खालचं अंगण वगैरे पुसलं. नंतर घरामध्ये आली. आम्ही सगळे हॉलमध्येच झोपत असतो, तर मग खाली चटई गाद्या वगैरे पडून राहते. आतमध्ये मुली झोपते. मुलीतलं उचलून घेतलं, सगळं सोप्यावर उचलून ठेवून दिलं. मुली झोपून आतमध्ये थोड्या वेळानं उठतात ते, अर्धे कामं वगैरे झाल्यावर. त्याच्यामुळे सगळं झाड झूड हे ते करून घेतलं. पूर्ण झाडून पूर्णच टाकते, पूर्ण पोछा फक्त नंतर लावते. सर्व झाडून वगैरे घेतलं. सगळं गाद्या सध्या सोप्यावरच ठेवलं. मुली झोपण्या आतमधल्या बेडवर. मुली तशा शिक्षणाला बाहेरच राहते, तर दिवाळीसाठी येतात. त्याच्यामुळे त्यांना काही तेवढा त्रास देत नाही उठण्याचा, तरी पण उठतात मुली 5 वाजेपर्यंत. मग माझं इथं झाडून वगैरे झालं. झाडताना मला असं दारावर इकडं तिकडं फळ्यानं जाळे वगैरे काढायची रोजचीच सवय आहे. रोज माझ्या दाराले फळ्यानं जाळे काढलेच पाहिजे. पूर्ण झाडून वगैरे घेतलं. बाहेरचं झाडून झालंच होतं, मग आतमध्येच कचरा वगैरे काढून घेतला. आणि तसे मी हॉलमधून बाहेर झाडत नेत नाही, आतमध्येच उचलवाचल करते. मग इथे छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर बघा किती अजूनही अंधारच आहे, 5 वाजायचीच आहे. ते बघा आता टाईम किती झाला, 5ला 5 मिनिट कमीच आहे. 1 तासामध्ये माझी पूर्ण कामं होऊन गेली. पाणी मारणं, झाडून टाकणं, सगळं रांगोळी वगैरे. आता मंदिरामध्ये आंघोळ करून आली. देवाची भांडी नैवेद्याची हे ते केलं. पोछा वगैरे लावला. पोछा आंघोळ केल्याच्या नंतरच लावते मंदिराला. पोछाला इथं दिवा वगैरे माझ्या मिस्टरांनी आधीच लावून ठेवले होते बाहेर. त्यांची लवकर आंघोळ होते माझ्या आधी. मग आम्ही बाहेर दिवे वगैरे लावले. पूजा आरती, नारायणाला पाणी वगैरे घातलं. नारायणाची पूजा वगैरे करून आली. मंदिर पुसून वगैरे टाकलं. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची पण बाहेरची पूजा, सगळी पूजा झाली. मग आम्ही काकड आरती केली. काकड आरती केल्याच्या नंतर प्रसादाची प्रार्थना केली. त्याच्यानंतर क्षमायाचना केली. क्षमायाचना वगैरे झाली.
गायची पूजा आरती झाली, सगळं झालं. पण असं मंदिरातच होतं, तर गायदारावर हे रोज येतं सकाळी. आतापर्यंत 5:45 वाजून गेले. 5:45 वाजेपर्यंत मंदिरातलं आटोपलं 1 तासामध्ये. गायची पूजा वगैरे केली, मंदिरातलं पण असं झालं अशा पद्धतीनं. मग पूजा वगैरे हे ते झालं, चहा पाणी घेतलं आणि इथे बसलो. मग आम्ही गप्पा गोष्टी करत नाश्ता खात. मुली आहे माझ्या, मुलींसोबत गप्पा गोष्टीत वेळ निघून कसं जाते समजत नाही दिवाळीचं. असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.